मित्रांनो, हा संपत आलेला नोव्हेंबर महिना 7 राशींना लाभ देऊन जातोय बरं का. कोणत्या आहेत त्या राशी सांगते ऐका. त्यापैकी सगळ्यात पहिली रास आहे वृषभ रास, दुसरी रास आहे मिथुन रास, तिसरी रास आहे कर्क रास, चौथी रास आहे कन्या रास, पाचवी रास आहे वृश्चिक रास, सहावी रास आहे मकर रास आणि सातवी रास आहे मीन रास. पण संपत आलेला हा नोव्हेंबर महिना जाता जाता या 7 राशींना असा काय लाभ देणार आहे बरं? चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी असं काही ग्रहमान तयार होत आहे की ज्याचा लाभ 7 राशींना होणार आहे आणि तो लाभ असणार आहे शैक्षणिक पातळीवर, नोकरी, करिअरच्या बाबतीत किंवा कौटुंबिक पातळीवर, आर्थिक आघाडीवर सुद्धा शुभ प्रभाव दिसू शकतात. एक एक करून जाणून घेऊ की कोणत्या राशीला कोणत्या क्षेत्रामध्ये लाभ होणार आहे. सुरुवात करूया वृषभ राशीपासून. वृषभ राशीला बंपर लाभ मिळू शकतो, पण हा लाभ केलेल्या प्रयत्नांमुळे असेल हे लक्षात ठेवा. ध्येय साध्य करण्यासाठी अनेक योजना तुम्ही या काळात बनवू शकता. करिअरबाबत बोलायचं झाल्यास बरेच फायदे मिळू शकतात. कामानिमित्त काही प्रवासही करावा लागू शकतो. नोकरीत केलेल्या स्थानबदलामुळे सुद्धा फायदा मिळेल. व्यवसायाच्या क्षेत्रातही नफा मिळू शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील. सगळ्यात महत्त्वाचं, उत्पन्नाचं नवीन द्वार तुमच्यासाठी उघडण्याची शक्यता आहे. पैशांची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. दुसरी रास आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या आनंदामध्ये आणि सौभाग्यामध्ये वाढ होणार आहे. सर्व नियोजित कामं वेळेवर पूर्ण होतील. व्यवसायाशी संबंधित लोकांना अपेक्षित लाभ मिळेल. व्यवसाय वाढवण्याचा विचार करत होते त्यांची इच्छा सुद्धा पूर्ण होऊ शकते. दीर्घकाळापासून परदेशात करिअर करण्याच्या तुम्ही प्रयत्नात आहात का? त्या मार्गाने तुम्ही खूप दिवसापासून प्रयत्न करताय का? तर त्या मार्गात येणारे अडथळे सुद्धा दूर या काळात होऊ शकतात. नातेवाईकांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकतं. आता वळूया कर्क राशीकडे. महालक्ष्मी राजयोग कर्क राशीसाठी लाभदायक ठरू शकतो. करिअर आणि बिझनेसमध्ये त्याचा फायदा होईलच, पण शेअर बाजारातून सुद्धा लाभ कमावण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती नक्कीच चांगली असेल. त्याचबरोबर इतरही अनेक फायदे या ग्रहमानाचे कर्क राशीला मिळू शकतात. लाभ होणारी पुढची रास आहे कन्या रास. महालक्ष्मी राजयोगाचा फायदा कन्या राशीला सुद्धा भरपूर होणार आहे. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. वडिलोपार्जित मालमत्तेतून भरपूर लाभ मिळू शकतो. मेहनतीच्या बळावर मात्र तुम्ही पुढे जाणार आहात हे लक्षात ठेवा. ध्येय साध्य करण्यात भरपूर मेहनत घ्या, नक्कीच यश मिळेल. व्यवसायातही फायदा होऊ शकतो. तुम्ही एखाद्या आर्थिक संकटाशी झगडत असाल तर त्या संकटातनं सुटका मिळण्याचा हा काळ आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीसाठी एखादी चांगली बातमी येऊ शकते आणि त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. नोकरदारांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. राजकारणाशी संबंधित लोकांना काही मोठे पद किंवा जबाबदारी मिळू शकते. वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्यांना सुद्धा अपेक्षित यश मिळू शकतं. दीर्घकाळानंतर नातेवाईकांना भेटण्याची आणि त्यांच्यासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळेल. मकर रास. गौरी महालक्ष्मी योग शुभ आणि यशकारक ठरणारे मकर राशीसाठी कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदात वेळ घालवाल. या काळात जमीन, इमारत किंवा वाहन खरेदी विक्रीशी संबंधित कामं पूर्ण होतील. व्यापारी लोकांचे पैसे बाजारातून अनपेक्षितपणे मिळतील. एखाद्या योजनेत पैसे गुंतवू शकता ज्यामुळे भविष्यात लाभ होऊ शकेल. नोकरदार लोक कामाच्या ठिकाणी अधिकारी आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण करतील. अचानक एखादी जबाबदारी मात्र तुम्हाला मिळू शकते. ती पार पाडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करा. आता वळूया मीन राशीकडे. मीन राशीसाठी हा काळ भाग्याची साथ देणारा असेल. सौभाग्य वाढेल. काही प्रभावशाली व्यक्ती तुमच्या समस्या सोडवतील. कुटुंबातील सदस्यांसोबत निर्माण झालेले मतभेद दूर होतील. कुटुंबातील सदस्यांचे संबंध सुधारतील. अतिशय शुभ कालावधी राहू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ मिळेल. नोकरदारांसाठी हा काळ भाग्यदायक म्हणू शकतो. वैवाहिक जीवन सुद्धा आनंदी असेल. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकेल. एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. तर मंडळी, या होत्या त्या 7 राशी ज्यांच्यासाठी नोव्हेंबर महिना जाता जाता आनंदी आनंद देऊन जाणार आहे. पण त्याचबरोबर लवकरच नवीन वर्ष 2025 सुरू होणार आहे आणि या नवीन वर्षामध्ये कोणत्या 3 राशींना 7.5चा सामना करावा लागणार आहे किंवा कोणत्या राशीची 7.5तून सुटका होणार आहे
हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे, तो नक्की बघा. त्याचबरोबर नवीन वर्ष तुमच्यासाठी कसं असणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर लोकमत भक्ती चॅनलवरचे व्हिडिओ बघत राहा. येणाऱ्या नवीन वर्षात तुम्हाला काय जाणून घ्यायची इच्छा आहे, कुठल्या गोष्टी आहेत ज्या घडाव्यात असं तुम्हाला वाटतंय, ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमच्या समस्यांवर उपाय असणारे व्हिडिओ आम्ही नक्कीच घेऊन येऊ. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.